जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मागच्या वेळेला इथे काहीतरी भरलं होतं इकडे, त्याच्यामुळे मला SP कॉलेजवरती सभा घ्यायला लागली होती. आणि ते SP कॉलेज त्यांनी मला सांगितलं आम्ही एकदाच देऊ. म्हटलं द्या तर पहिलं. पण त्यांचा आभार मानतो आणि आज परत आपण इथे 16व्या लोकसभेसाठी म्हणून आपण सगळे इथे जमलेलो आहोत निवडणुकीसाठी. आज सर्वप्रथम मी आपणा सर्वांना गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. हे येणारं नववर्ष तुम्हाला सगळ्यांना, सर्वांना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सुखाचं, समृद्धीचं, आरोग्याचं, भरभराटीचं आणि आरोग्यदायक जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आपला दांडपट्टा आता मी स्टार्ट करतो. सगळीकडे खचाखच सगळं भरलेलं आहे, गच्च्या भरलेल्या आहेत. गेले अनेक दिवस मी मध्यंतरी एका आपल्या पक्षाच्या वर्धापन दिनाच्या दिवशी मी बोललो. माझी सर्व चॅनलच्या लोकांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी जरा खाली बसून घ्या, मागच्या लोकांना दिसत नाही आहे. वर्धापन दिनाला मी एक 10-15 मिनटं बोललो. त्याच्यावरनं पण चर्चा, अनेक गोष्टी मी वर्तमानपत्रांमधनं आणि चॅनलच्या त्यांच्या डिस्कशन या सगळ्या बातम्या याच्यातनं मी सुद्धा ऐकत होतो. मलाही विरंगुळा होत होता. पण नक्की काय काय गोष्टी घडल्या होत्या या कधीतरी तुमच्या कानावरती घालणं, महाराष्ट्राच्या कानावरती घालणं अत्यंत गरजेच्या होत्या. आणि योग्य वेळी जर समजा योग्य गोष्ट सांगितली त्याचा मजा काही और असतो. थोडीशी काही गोष्टींची आज मी उजळणी करणार आहे. जुन्या झालेल्या अनेक गोष्टी अनेक जण विसरून जातात. काय काय होतात, काय काय गोष्टी घडतात. रोज रोज नवीन इतक्या गोष्टी घडत असतात की त्याच्यामध्ये अगोदरच्या सगळ्या गोष्टी विसरल्या जातात. स्वर्गीय सन्माननीय माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर मी महाराष्ट्रातल्या जवळपास जानेवारी-फेब्रुवारीमध्ये एक 6-7 सभा घेतल्या होत्या. आणि माझं सभांचं शेड्यूल माझं ठरलेलं होतं. आणि त्या दरम्यान सामना दैनिकामधनं एक मुलाखत आली का काय आलं मला माहीत नाही.
आम्ही टाळीसाठी हात पुढे करतो. पुढे करतो का करू का काय तरी असंच काहीतरी वाक्य होतं. आणि त्यावेळेला माझ्या कोल्हापूरच्या सभेमध्ये मी सांगितलं होतं, ह्या चर्चा वर्तमानपत्रांमधनं होत नसतात. जर एकत्र येण्याच्या चर्चा करायच्या होत्या तर फोन उचलायचा होता, माझ्याशी थेट बोलायचं होतं, चर्चा झाली असती. पण मुळात तो उद्देशच नव्हता त्यांचा. फक्त तुम्हाला सांगायचं होतं, दाखवायचं होतं, बघा आम्ही किती उदार आहोत, आम्ही टाळीला हात पुढे करतोय. त्या संपूर्ण काळानंतर जवळपास 1 वर्ष, सव्वा वर्ष, त्या सगळ्या दरम्यानच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे आणि इतर सर्वच लोकांकडनं अशा अनेक बातम्या येत होत्या. आता जरा बंद करा तिथलं ना. मला कल्पना आहे इकडे गर्दी जास्ती झालेली आहे. पण तुमच्यापेक्षा इथे असंख्य लोक इथे ऐकायला काही गोष्टी आलेल्या आहेत. तुम्हाला जर ऐकायचं असेल तर शांत बसा. आणि त्या सगळ्या मध्यंतरीच्या काळामध्ये जवळपास वर्ष, सव्वा वर्ष, 1.5 वर्ष निघून गेलं. वर्तमानपत्रामध्ये मी फक्त बातम्या ऐकत होतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला बरोबर घेऊ, बरोबर घेऊ, बरोबर घेऊ. एके दिवशी टाळकं फिरलं माझं. म्हटलं कशासाठी बातम्या सोडताय तुम्ही? कशा करता या गोष्टी बोलतात? आणि या प्रकारच्या चर्चा करायला वर्तमानपत्र किंवा चॅनल हे काही माध्यम नाही होऊ शकत. जर खरंच तुमच्या मनामध्ये आहे तर चर्चा का नाही केली? आणि आता एक 3 महिन्यापूर्वीची गोष्ट, 2 महिन्यापूर्वीची गोष्ट, अनेक ठिकाणून मला निरोप आले. गोपीनाथ मुंडेंना तुम्हाला भेटायचंय, गोपीनाथ मुंडेंना तुम्हाला भेटायचंय, गोपीनाथ मुंडेंना भेटायचंय. इथून निरोप, इथून निरोप, इथून निरोप. मग इथेच माझी पुण्यामध्ये भेट झाली. सांगा ना काय करायचे आपण? काहीतरी करून जुळवलं पाहिजे आपण. असंच जुळतं का? विनोदाचा भाग सोडा. मी तुम्हाला अगदी काय काय घटना कशा कशा घडल्या या मुद्दामून आपल्याला सांगायच्यात मला. जवळपास त्याला एक 7-8 महिने झाले असतील. एके दिवशी रात्री मला माझ्या घरी नितीन गडकरी आले. आणि मला तोच प्रश्न मला विचारलं की आपण एकत्र येऊन निवडणुका लढवल्या पाहिजेत. माझा प्रश्न अत्यंत तेव्हा जो होता तोच होता. आणि मी त्यांना नितीनजींना विचारलं. मी म्हटलं की ठीक आहे, तुमचं असं म्हणणं आहे ना, कसं? ते म्हटलं मला समजून सांगा. एकत्र यायचं म्हणजे कसं, म्हणजे काय करायचं? मला बोलले आम्ही चर्चा करतो आणि तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर जवळपास 6-7 महिने निघून गेले. मग गोपीनाथ मुंडे आले, त्यांच्याशी मी बोललो. हेतूत काही शंका घेण्यासारखं काही नव्हतं. त्यांनी मला तेच सांगितलं. त्यांनाही माझा प्रश्न तोच होता. म्हटलं कसं? म्हटलं तुम्हाला मान्य असेल, तुमच्या मित्राला मान्य आहे का? तुमच्या मित्रपक्षाला मान्य आहे का? ते होणार नाही म्हटलं. मला बोलले माझ्यावर सोडा, ते मी करून घेईन. म्हटलं बघा,
त्याच्यानंतर त्यांचाही संपर्क नाही. मग मध्यंतरी एकदा आपल्या नाशिकला गोदा पार्कचं भूमिपूजन होतं आणि मला आमच्या नाशिकच्याच लोकांनी कोणी मला सांगितलं की नितीन गडकरी त्या दिवशी नाशिकमध्ये आहेत. मी म्हटलं की नाशिक महानगरपालिकेमध्ये म्हटलं महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्ष हे तिकडे एकत्र आहेत. महापौर उपमहापौर दोघांचे आहेत आणि नितीन गडकरी जर समजा त्या तिकडे नाशिकमध्ये असतील तर म्हटलं नक्की कार्यक्रमाला तुम्ही बोलवा त्यांना. त्याप्रमाणे संपर्क साधला. नितीन गडकरींनी सांगितलं की मी येतो. आम्ही तिकडे भेटलो. बरं, नितीन गडकरींबद्दलचं माझं मत हे पूर्वीपासून आहे ते आहेच. चांगला माणूस आहे. पोटात वेगळं आणि ओठात वेगळं असले प्रकाराचा माणूस नाही. हा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे स्वप्न माननीय बाळासाहेबांचं, पण पूर्ण केलं नितीन गडकरींनी. मुंबईमधले फ्लायओव्हर्स ज्या माणसाने काम केलं त्या माणसाबद्दल स्तुती करायची नाही का? तेवढी स्तुती केली. परत तिकडनं चर्चा सुरू. तिथे आम्ही भेटलो. तिथे पुन्हा नितीन गडकरींनी माझ्याकडे हा विषय काढला. मी म्हटलं तुम्ही कधी मुंबईला येणार असेल तर मला सांगा, आपण मुंबईला भेटू. मुंबईला आले आणि तिकडे आम्ही भेटलो. मग परत त्याच्यावर चर्चा सुरू. नितीन गडकरींनी माझ्यासमोर एक प्रस्ताव ठेवला. मला बोलले यावेळेला तुम्ही निवडणूक नाही लढवते चालेल का? म्हटलं अहो असं कसं बोलता, असं कसं होईल? माझा एक स्वतंत्र राजकीय पक्ष आहे. महाराष्ट्रातली असंख्य जनता संपूर्ण त्याच्या पाठीशी आहे. अशा वेळेला मी म्हटलं निवडणूक लढवायची नाही असं कसं होईल? आणि त्या सगळ्या बातम्या आल्यानंतर सामना दैनिकामध्ये एक अग्रलेख येतो आणि राज ठाकरेची आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद काय आणि त्याची अवकात काय, तुम्ही माझी अवकात काढताय. तुम्हाला या निवडणुकीत माझी अवकात दाखवीन मी तुम्हाला. साले काँग्रेस राष्ट्रवादी राहिले बाजूला आणि हे येतात आमच्या अंगावर. त्या दिवशी मी सांगितलं की तुमच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला मी सांगितलं की म्हटलं माझे खासदार निवडून येणार आणि माझे खासदार निवडून आल्यानंतर ते नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देतील. पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदींना पाठिंबा देतील हे सांगितल्यावरती आता माझ्यावरती आरोप काय करतायत? मोदींचे मुखवटे घेऊन फिरतायत. मला गरज नाही हो या गोष्टींची. मला नाही आवश्यकता या गोष्टींची. पण एक माणूस जर चांगलं काम करत असेल तर त्याच्या मागे उभं राहिलं पाहिजे की नाही राहिलं पाहिजे. तुमच्यासारखा खोटा दांभिकपणा नाही मी कधी करत. या 2010ला हे स्वतः सांगतात ना आमची 25 वर्षाची युती आहे. 25 वर्षाच्या या युतीला यातला एक युती हा मित्रपक्ष शिवसेना. अहो मी जाऊन आलो गुजरातमध्ये, तुम्हाला काय नाही जाता आलं? त्या माणसाने काय काम करून ठेवलेलं आहे तिकडे बघायला मी गेलो होतो तिथे. आणि आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यावेळेला मी जेव्हा 2010ला गेलो त्यावेळेला संपूर्ण राजकीय पटलावरती या देशाच्या भारतीय जनता पक्षाकडनं नरेंद्र मोदी हे नाव देखील नव्हतं. पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून हे नाव देखील नव्हतं. चर्चा देखील नव्हती. कशाला काही संबंध नव्हता. त्यावेळेला हा राज ठाकरे या देशामधला एकमेव माणूस
गुजरातमध्ये जाऊन बोलला होता की नरेंद्र मोदी हा या देशाचे पंतप्रधान झाले पाहिजेत. हे मी 2010ला बोललोय. मला आज मुखवटे घालून फिरायची गरज नाहीये. मी तेव्हा बोललोय. हवं असेल तर आजही त्याची क्लिप YouTubeवरती आहे. मी नरेंद्र मोदींबद्दल 2010ला काय बोललो होतो त्याचा पुरावा तिकडे आहे. मी जर समजा जाहीर नसतं केलं की मी कोणाला पाठिंबा देणार, हे आमच्या डाव्या बाजूला बसलेत नाही इथे टेबलांवरती आमचे पत्रकार बांधव, छळला असता मला. पण तुमचे खासदार निवडून आल्यावरती कोणाला पाठिंबा कोणाला देणार विचारलंच असतं. बरं, त्याने विचारायच्या ऐवजी मीच सांगून टाकतो. नसतं जाहीर केलं तर परत हे बोंबलायला मोकळे युतीवाले. आतून काँग्रेसला पाठिंबा आहे, आतून राष्ट्रवादीशी चर्चा चालू आहे. मी आतून नाही करत, मी वरून करतो. जे असतं ते उघड. नरेंद्र मोदींबद्दल हे काय काय बोललेत आतापर्यंत, किती आग्रह लिहिलेत. मध्यंतरीच्या काळामध्ये नरेंद्र मोदींबद्दल मी टीका केली होती, हो केली होती. ज्या गोष्टी मला खटकल्या त्या बोलणं माझं काम आहे. नरेंद्र मोदी हा माणूस पंतप्रधान पदासाठी लायक आहे, पण काही गोष्टी ही माझी मतं मला सांगणं अत्यंत गरजेची आणि आवश्यक आहेत. आजही ते माझी जर मतं पाहिलीत ती नरेंद्र मोदींवरती टीका नसून तो एक मैत्रीपूर्ण एक सल्ला होता. की या देशाचा पंतप्रधान हा कुठच्याही एका राज्याचा असू नये, त्याच्यावरती कुठच्याही राज्याचा शिक्का असू नये, तो या देशाचा पंतप्रधान असावा. यात काही गैर बोललो मी? नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री आहेत असतील, पण ज्यावेळेला पंतप्रधान म्हणून येतात, आपण ज्यावेळेला विचार करतो पंडित जवाहरलाल नेहरू, डोक्यात येत नाही आपल्या पटकन कुठून निवडणूक लढवली असेल कुठून, पण असं डोक्यात येत नाही की हे या प्रांताचे. इंदिरा गांधी लक्षात येत नाही की कोणत्या प्रांताचे, या प्रांताचे लक्षात येत नाही. अटल बिहारी वाजपेयी लक्षात येत नाही की कोणत्या प्रांताचे, देशाचे नेते. नरेंद्र मोदी देखील या देशाचे नेते म्हणून झाले पाहिजेत आणि तेव्हा ते पंतप्रधान होतील. तेव्हा आम्हाला आवडेल की हे आमचे पंतप्रधान. यात काय चुकीचं बोललो मी? चुकीची कुठची गोष्ट बोललोच नाही. त्यांनी मध्यंतरी येऊन एकदा मुंबईमध्ये एक वाक्य बोलले होते, हा देश या देशाची रचना ही भाषावार प्रांतरचनेतनं झालेली आहे. ज्या भाषेचं जी भाषा सर्वात जिकडे जास्ती त्याचं ते राज्य. हे मी नाही केलं. त्याच्यानंतर संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला, ज्याच्यामधनं मुंबई महाराष्ट्राला मिळाली, जी मुंबई महाराष्ट्राचीच होती, पण त्याच्यासाठी लढा द्यावा लागला. आणि या सगळ्या गोष्टींनंतर मोदींची ज्या वेळेला मुंबईमध्ये ज्या वेळेला एक सभा झाली, त्या सभेमध्ये त्यांनी असं सांगितलं की मुंबई ही गुजराती लोकांचं माहेर आहे, जे मला पटूच शकत नाही. आज गुजराती समाज महाराष्ट्रामध्ये राहतोय, वर्षानुवर्ष राहतोय, राहू देत. पण गुजराती माणसाचं मुंबई हे माहेर आहे, मग मराठी माणसाचं काय सासर आहे का? खरं तर गरज नाही असल्या गोष्टींची आज बोलायची, आवश्यकता नाही या गोष्टींची. आणि ज्या वेळेला एखादी गोष्ट मला वाटली त्यावेळेला ती मी बोलून गेलेलो आहे, बोलून दाखवलेली आहे, त्याच्यानंतर माघार नाही.
पण आज आपला देश इतक्या विचित्र परिस्थितीमधनं आज जात आहे की आज इतक्या विचित्र परिस्थितीमधनं जात असताना या देशाला एका कणखर खंबीर नेतृत्वाची गरज आहे आणि नरेंद्र मोदी ते नेतृत्व देऊ शकतील अशी मला आशा अपेक्षा आहे, म्हणून मी पाठिंबा जाहीर केला. मग अनेकांनी सुरू केलं काय मास्टर स्ट्रोक आहे. मास्टर स्ट्रोक कसला आला याच्यात? यांच्या टीका अजून चालूच आहेत. आज का काल काहीतरी उद्धव ठाकरे म्हणाले काय शरद पवारांना एनडीए मध्ये घेऊ देणार नाही. एनडीए केवढी, तुम्ही केवढे? शरद पवारांना एनडीए मध्ये घेणे म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेशी प्रतारणा करण्यासारखे आहे. अरे वा रे वा, महाराष्ट्राच्या जनतेशी प्रतारणा. मग स्वर्गीय सन्माननीय माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी म्हणून जागा हवी म्हणून शिवसेनेचं शिष्टमंडळ शरद पवारांना जाऊन कशाला भेटलं? ती शिवसैनिकांची प्रतारणा नाही का? तुम्हाला हवं त्यावेळेला वापरायचं, तुम्हाला हवं पाहिजे त्यावेळेला तुम्ही जाऊन भेटायचं. ही इथे माझ्याकडे आत्ता बातमी आहे बघा. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक व्हावे यासाठी आता शिवसेनेने चक्क केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांना साकडे घातले आहे. मुंबई शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक व्हावे यासाठी आता शिवसेनेने चक्क केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांना साकडे घातले आहे. स्मारक प्रश्नी शरद पवार यांनी मध्यस्थी करावी अशी विनंती शिवसेनेच्या शिष्टमंडळाने सोमवारी पवार यांच्या निवासस्थानी भेट घेऊन केली. या प्रश्नी नक्कीच लक्ष घालू असे आश्वासन यावेळी शरद पवारांनी दिले. मुंबई महानगरपालिका स्वतःच्या ताब्यात. असंख्य आरक्षित भूखंड आजपर्यंत इतरांना विकलेत. माननीय बाळासाहेबांसाठी एक भूखंड बाजूला काढता आला नाही या लोकांना. आणि इथे नाचक्की झाली म्हणून तुम्ही शरद पवार साहेबांना भेटताय तिथे जाऊन की बाळासाहेबांचं स्मारक करायचंय. ही शिवसैनिकांची प्रतारणा नाही? मग ते इतके वर्ष कोणाशी लढत होते? अफगाणिस्तानशी का व्हिएतनामशी? मला सांगतात बाळासाहेबांना हा सोडून गेला. माननीय बाळासाहेबांना मला त्यांना सोडायची वेळ, तो पक्ष सोडायची वेळ ह्यांच्यामुळे आली. हा सगळा नालायकांचा गोतावळा याच्यातनं मी बाहेर पडलो. आज वाटते बरं झालं बाहेर पडलो. मागचा पुढचा कसलाही विचार करायचा नाही. अगोदर काय बोललोय आपण, अगोदर काय शेण खाऊन ठेवले आणि आता काय बोलतो आहोत आपण. ही संपूर्ण या सगळ्या प्रक्रियेमध्ये भारतीय जनता पक्षाचे जे नेते भेटले मला, मी आज एकविरा देवीच्या इकडे दर्शन घेऊन आलो. प्रचाराचा नारळ मी तिकडे वाढवला. त्या एकविरा देवीच्या साक्षीने तुम्हाला सांगतोय, हे भारतीय जनता पक्षाचे सर्व नेत्यांनी मला काय सांगितलं, तुम्हाला खरं सांगू, उद्धव ठाकरेची इच्छाच नाही तुम्ही बरोबर यावे. ते फक्त नुसतं कारण होतं की टाळीपुढे करायचं. हे समोरासमोर येऊन मी बोलायला तयार आहे, त्यांच्याही समोर यायला तयार आहे मी. फक्त बोलून दाखवावं. गोपीनाथ मुंडे बोलतील की नाही मला माहिती नाही आता.
कारण सगळीकडनंच अडकले ते. हेच लोक सांगतायत. एकमेकांची आतमध्ये सगळ्यांची एकमेकांची ॲडजस्टमेंट करायच्या आणि राज ठाकरेवरती बिलं फाडायची की हा काँग्रेसला सपोर्ट करतो आणि हा याला सपोर्ट करतो. मी कोणाला पाडण्यासाठी किंवा कोणाला निवडून आणण्यासाठी माझे उमेदवार उभे करत नाही. माझे उमेदवार निवडून येण्यासाठीच त्यांना मी उभे करतो. या सगळ्या निवडणुकीच्या तोंडावरती असंख्य विषय, अनेक विषय येतात. आता जवळपास माझ्या आता महाराष्ट्रामध्ये 21-22 तारखेपर्यंत जवळपास 33-34 सभा आहेत. काय रोज बोलायचो. बरं, बऱ्याचदा हे आमचे टेलिव्हिजन चॅनलवरचे सगळे लोक टेलिव्हिजनवरती दाखवत असतात. तेच थोबाड बघून लोकही कंटाळतात. रोज तेच बोलतो. पण माझी जागा बदलली ना, त्याला मी काय करायचं. त्याच्यामुळे अनेक विषय आहेत जे मी पुरवून या सगळ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी आपल्यासमोर बोलीनच. पण अनेक गोष्टी ज्या अशा आहेत की ज्या तुमच्यासमोर बोलणे देखील तितकंच गरजेचं आहे. हे सगळी राजकारण सुरू होतात. गंमत बघा, निवडणुका आल्या की हे काँग्रेसवाले बरोबर त्या शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा विषय काढणार. एरवी सगळं बंद असतं. कोणतेही विषय नसतात, काही विषय नसतात. निवडणुका जशा जवळ यायला लागतात की लगेच वर्तमानपत्रामध्ये फोटो टाकून द्यायचे. स्मारक असं होणार आहे. काय पण कोणाच्या डोक्यातनं आलं मला माहिती नाही. ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला विरोध करण्याचा विषय येतो कुठे. एवढे पुतळे आज महाराष्ट्रभर आहेत. जयंत्या आणि पुण्यतिथ्या या दिवशी फक्त हार घालण्याला जातात. एरवी ते पुतळे साफ देखील करत नाहीत, स्वच्छ देखील करत नाहीत. आणि तो पुतळा महाराजांचा आता बांधायचा आहे म्हणे. किती? स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा 3 इंच उंच. कोणाच्या डोक्यातनं आलं मला माहिती नाही. आता महाराजांचा अश्वारूढ पुतळा स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा 3 इंच उंच, म्हणजे महाराजांचा झिरो टोप हा त्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या त्या बाईच्या ते काय हातात मशाल आहे त्याच्यापेक्षा 3 इंच उंच, किंवा त्या बाई एवढी पकडूया आपण, त्याच्यापेक्षा 3 इंच उंच हा जो पुतळा बांधायचा तो घोडा केवढा झाला. बरं, शिल्पकार कोण आहे? त्याला खर्च किती येणार? अमेरिकेमधला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हा एका आयलंडवरती उभा केलेला आहे, जिकडे होतं आयलंड. हे समुद्रात आयलंड उभं करणार. बरं, यांचा नेम नाही. हे रस्ते असे बांधतात, आयलंड कसा बांधतील? साले त्याच्यात पण पैसे खातील. उद्या उभारला आणि घाणेरडं काम केलेलं असलं आणि तो समजा असं तो पुतळा थोडासा हल्ला, सरकला यांच्या कुचकामी कामामुळे, की परत महाराष्ट्रामध्ये दंगली. काम सोपं. एवढा मोठा जर समजा पुतळा बांधायचा असेल समुद्रामध्ये, ती भरणी आणि सगळ्या गोष्टी करून, आणि तेवढा जर पुतळा उभा करायचा असेल तर जवळजवळ त्या संपूर्ण पुतळ्याचा खर्च जर तेवढा होणार असेल तर कमीत कमी 4 ते 5 हजार कोटी रुपये खर्च येईल त्याला. आणि काँग्रेसवाल्यांनी शिल्प मला समजून दे. मी जे स्कूल ऑफ आर्ट्स आहे. शिल्पकला काय असते मला जास्ती माहिती आहे तुमच्यापेक्षा. अहो, एवढेच पैसे खर्च करायचे आहेत ना. माझं असं म्हणणं 4-5 हजार कोटी कशाला, 10,000 कोटी रुपये खर्च करा, पण ते महाराजांच्या गडांवरती खर्च करा. ते खरं स्मारक आहे महाराजांचं. ते गडकिल्ले महत्वाचे आहेत, त्याचं जतन करा. आज काय परिस्थिती आहे त्या गडांची?
रमेश, बदाम, गीता, मधून बाण. कोण रमेश, कोण गीता? तुम्ही इकडे येऊन गेलात ह्याचा कसला पुरावा? खाली पत्ताही द्या, साष्टांग दंडवत घालायला येतो. आपण आपले नाव कोरल्याबद्दल धन्यवाद. आपण कोणत्या गडांवरती जातो आहोत? ज्यांनी इतिहास पाहिला, ज्यांनी पराक्रम पाहिला, अशा गडांवरती आपण जात असताना तुमची हिंमत कशी होते तिकडे त्या दगडांवरती लिहायची? ही सगळी गोष्ट सरकारकडनं यावी लागते. या प्रकारच्या जाणीवा जर सरकारच्या जागा असल्या ना तर पुढे जनतेच्या आतमध्ये येतात. त्या सरकारकडेच काही नाही, नुसता धटिंगपणा. एक ते फिरते राहुल गांधी. मी मागे बोललो होतो ना, मी आपल्याला बोललो होतो की नाही मला माहिती नाही. मला तो कधी स्टेजवर आला ना असं वाटतं, काय टेम्पो धुतोयस का? त्या दिवशी त्या अर्णब गोस्वामीची मुलाखत पाहिली. वरती डोळे करून बोलतोय, वरती डोळे करून बोलतोय. काय रामदास आठवलं चावला का तुला? कोणताही प्रश्न विचारला की वर बघतो. काय वरती पेपर लिहिला होता का? त्याने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर वर बघ, हे बघ, अच्छा अच्छा, हे. काही आत्मविश्वास नाही, काही नाही. मनातनं हरलेले सगळे लोक आहेत ते काँग्रेसवाले, आतून हरलेले आहेत. फक्त मतदानाचा दिवस बाकी आहे, बाकी हरलेलेच आहेत. हे इथे विद्यापीठवाले उभे आहेत पुण्यामध्ये, करोडो रुपये वाटतायत. राज्यभरच वाटतायत सगळे काँग्रेसवाले, कारण दुसरं आता काय नाहीच आहे. जेवढे जेवढे कमवलेत तेवढे घरातनं बाहेर काढा आणि वाटा आता प्रत्येकाला. पण माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे, महाराष्ट्राच्या जनतेला सांगणं आहे, या लोकांनी, या काँग्रेसवाल्यांनी जेवढा महाराष्ट्र लुटलाय ना, आता जर वाटत असतील ना तर घ्या आणि यांच्या विरोधात मतदान करा. कारण या काँग्रेसवाल्यांना लुटायचा मार्ग फक्त हाच आहे. या निवडणुका आत्ता बाहेर काढतील हे सगळे. या ऍडमिशन, भारतीय विद्यापीठातल्या ऍडमिशन मध्ये, डोनेशन मध्ये घेतलेले पैसे ज्यांच्याकडनं घेतले असतील ना, आत्ता जा, मिळतील. आत्ता जा, माझ्याकडनं एवढं डोनेशन घेतलं होतं, माझ्याकडनं एवढं डोनेशन घेतलं होतं, आत्ता जा, देतील, पटकन देतील आणि विरोधात मतदान करा. या काँग्रेसला या देशामधनंच गाडणं गरजेचं आहे, उद्ध्वस्त करणं गरजेचं आहे. कोणी येत आहेत आणि राज्य करतायत. त्या राहुल गांधी आता मागचा पुढचा माहितीच नाहीये. काय करून ठेवलं या देशाचं? मी मध्यंतरी माझा फर्ग्युसन कॉलेजमध्ये माझं एक भाषण झालं. माझे एक मित्र आहेत, किती गंभीर गोष्ट आहे बघा. माझे एक मित्र आहेत, त्यांचा मुलगा, लहान आहे मुलगा, लहान म्हणजे 18-19 वर्षाचा आहे. तर माझ्या मित्रांनी त्याला मुलाला सांगितलं की अरे बाबा, तुझं ते आधार कार्ड आलेलं नाही आहे. तुला आधार कार्ड म्हणजे? तो बोला, अरे गधड्या, आधार कार्ड जर हातामध्ये नसेल तुला मतदान करता येणार नाही. तो बोला, मला करायचंच नाही आहे. तो बोला, मला या देशातच राहायचं नाही आहे. आज या तरुण मुलांची जर समजा मानसिकता अशी असेल की मला या देशातच राहायचं नाही आहे, केलं काय हो काँग्रेसने? आमच्या देशाचा एक्सपोर्ट काय? आम्ही एक्सपोर्ट काय करतो या देशातनं? तर आम्ही आमचं टॅलेंट एक्सपोर्ट करतो फक्त बाहेरच्या देशांना. आमची चांगली बुद्धिमत्ता, आमच्याकडची चांगली बुद्धिमान मुलं मुली हे आम्ही परदेशामध्ये पाठवतोय.
ही अवस्था आज आणून ठेवली आपण. या सगळ्या गोष्टी या कोणामुळे होत आहेत, का होत आहेत? मी अनेक गोष्टीत अनेक माझ्या सभांमधनं बोलीनच. आज हा इथे ही सगळी नदी वाहते. नदी कसलं सांडपाणी ते. मी जे आज तिथे नाशिकमध्ये करतोय, जो गोदावरी नदीच्या किनारी मी गोदा पार्क उभा करतोय, आज हा संपूर्ण एवढा मोठा प्रदेश, हा एवढा सगळा भाग अख्खा कुठपर्यंत आहे, या पुण्यातल्या जनतेसाठी होऊ शकत नाही. आपण काही चांगलं देऊ शकत नाही. संध्याकाळी माझ्या कच्च्या बच्च्याला घेऊन मला कुठेतरी बाहेर नीट जाता येईल, फिरता येईल, नीट कुठेतरी मला हिंडता येईल छानपणे, की मी तिकडे शांतपणे बसू शकीन, वाहणारी नदी मी पाहू शकीन. काही नाही, सगळं सगळं घाण गटार गंगा करून ठेवायची. तीच गोष्ट आज अहमदाबादला जाऊन बघा. साबरमती रिव्हर फ्रंट ज्या प्रकारे त्या माणसाने उभा केला आहे, नरेंद्र मोदींनी, या मुळामुठेच्या नदी पात्रामध्ये इथे आम्ही ह्या गोष्टी नाही करू शकत. इच्छाच नाही, करायचंच नाहीये. 5-5 वर्ष नुसती ढकलायची, 5 वर्षानंतर तुमच्याकडे यायचं, वाटेल त्या जाहिराती तुमच्यासमोर थोबाडावरती चिकटवायच्या, मतदान मिळवायचं, परत 5 वर्ष मोकळे. जगामध्ये एवढ्या गोष्टी घडल्या आहेत, घडतायत, आणि आमची शहरं नुसती फक्त बकाल होत आहेत. आज काय पुण्याची अवस्था झाली आहे, काय या पुणे शहराची अवस्था झाली आहे. खरं तर आज ही खासदाराची निवडणूक, खासदारकीची निवडणूक. खासदाराचं काम काय, की आपण ज्या भागातनं निवडून आलेलो आहोत, ज्या शहरातनं निवडून आलेलो आहोत, ज्या जिल्ह्यातनं निवडून आलेलो आहोत, ज्या तालुक्यातनं निवडून आलेलो आहोत, तिथे जी गोष्ट कमी आहे त्याच्यासाठी पैसा, त्याच्यासाठी जास्तीत जास्त फंडिंग हे केंद्र सरकारकडनं इथे आणायचं, आणि आणून त्या सगळ्या योजना ह्या सगळ्या राबवायच्या. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो. त्या मुंबईमध्ये त्या मुरली देवराच्या पोरांनी, खासदारांनी खासदार फंडातनं मुताऱ्या बांधल्या. काम आहे का तुझं? मुताऱ्या कसल्या बांधतोय? बरं, जाऊत नाही त्याच्यात. आपल्याकडे अनेकदा विचारतात ना, का हो मुतारी कुठे आहे, सांगायचं वास घेत जा, मिळेल. त्या असल्या मुतार्या, तुझं काम आहे का ते? आज मुंबईसारखं शहर आहे, आज पुण्यासारखं शहर आहे, नाशिकसारखं शहर आहे, नागपूरसारखं शहर आहे, औरंगाबादसारखं शहर आहे. इतकी मोठी शहरं ही वाढतायत, लोकसंख्या वाढते. आज ही सगळी लोकसंख्या वाढत असताना खासदारांनी तिकडे काय गोष्टी केल्या पाहिजेत, हे इथे गुंतले होते. कॉमनवेल्थमधनं पैसे कसे काढता येतील, त्यांना नाही तिकीट दिलं, अशोक चव्हाणला दिलं. काय मोजला काय चायला, हा कमी भ्रष्टाचारी का जास्ती भ्रष्टाचारी? याचं कारण माहिती कळतच नाही आहे ना, कोणाला उमेदवार द्यायच्या आणि हे कोण निवडून देतील, कारण येणार कोणीच नाही आहे. आज या देशामध्ये जर येणार असेल सरकार, तर मोदींचं सरकार येईल. मला इथे भांडवल करायचं नाही, मी करू इच्छित नाही, मला करायची गरज देखील नाही, आवश्यकता देखील नाही. फक्त एका गोष्टीसाठी वाटतं की ह्या देशाला एक स्थिर चांगलं सरकार यावं. आज माझ्या आजूबाजूचे देश, आज चायना मोठा होतोय, बाकीचे इतर सगळे देश मोठे होत आहेत. आजूबाजूच्या देशांमध्ये गेल्यानंतर कळतं आपण कुठे आहोत अजून. आत्ता आमचा एअरपोर्ट सुधारतोय इतक्या वर्षांनी. हे असले असंख्य विषय मांडण्यासाठी तिथे म्हणून खासदार पाठवायचे. त्यातला सगळ्यात माझे मी हे उमेदवार जे उभे केलेत हे पाठवण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय आहे?
ज्या वेळेला या महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू होतं, परप्रांतातनं येणारे सगळे लोंढे ज्या प्रकारची आज वाट लावतात आज या सगळ्या शहरांची, त्यावेळेला हे सगळे यूपी, बिहार आणि इतर सगळे लोक माझी बाजू समजून न घेता, माझा विषय समजून न घेता ज्या लोकसभेमध्ये माझ्यावरती तुटून पडले होते, महाराष्ट्राचा एक माईचा पूत तिकडे लोकसभेमध्ये माझी बाजू घेऊन, मराठी माणसाची बाजू घेऊन कोणीही बोलायला तयार झालं नाही, कोणी उभा राहिला नाही तिकडे. सगळे त्या प्रांताचे सगळे नेते तोंडसुख घेत होते, वाटेल त्या गोष्टी मराठी माणसाबद्दल बोलत होते. पण या महाराष्ट्रातले एकही खासदार तिकडे त्यांना तोंड द्यायला उभा राहिला नाही, सत्य परिस्थिती महाराष्ट्रामधली सांगायला तयार झाला नाही. सगळे चिडीचोप बंद. का बंद? कारण प्रत्येकाचे हात तिकडे दगडाखाली, प्रत्येकाची कामं अडकलेली, यांचे हात दगडाखाली. त्याच्यामुळे तुमच्या भावनांना काही कदरच नाही, आदरच नाही. त्या तुमच्या भावना, महाराष्ट्राची व्यथा, ही महाराष्ट्राची व्यथा त्या लोकसभेमध्ये बोंबलून सांगण्यासाठी, त्यांच्या कानात आत जाण्यासाठी, म्हणून मला हे सगळे माझे खासदार उमेदवार, मला तिकडे उमेदवार तिकडे पाठवायचे आहेत, खासदार म्हणून पाठवायचे आहेत. म्हणून येणाऱ्या येत्या 17 तारखेला तुम्ही सगळेजण एका जिद्दीने तुम्ही उभे राहिले पाहिजेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दीपक पायगुडे यांना तुम्ही प्रचंड मताने रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटन दाबून आपण या सर्वांना, आणि माझे इतर सर्व कुठे गेले सगळे उमेदवार, या पुढे उमेदवार कुठे आहेत? या माझ्या सर्व उमेदवारांना आपण प्रचंड बहुमताने विजयी कराल अशी एक आशा, अपेक्षा बाळगतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.